आमचा भोळा देव कुठं आहे? कोण महादेव? हो आपला दिगू. ते गेले असतील आपल्या आईला भेटायला. का त्याची? होय होय राहायची कुठं त्या? इस्पितळात आहे. का काय झालं एकदम? काही नाही, दिगंबर पंतांनी रोजच्या औषधात काहीतरी औषध मिसळून दिलं, विषारी. मग काय अचानक बोलायला लागल्या त्या. इथंच औषध ठरलं मला की कुठलं औषध ठरतंय? विशेष ठरत ते तो वाताचा झटका ठरला. मग मी जाऊन बघून येतो. हो या ना या, जाऊन यायला म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाहीये. डॉक्टर आहे हॉस्पिटलमध्ये, सगळी व्यवस्था केली. आमच्या देवस्थानच्या वर्षाची आहे तीच आमची आई. अगदी या जाऊन या, भेटून या. पण काळजी करण्यासाठी नाही म्हणतो नो. मी आहेच की काळजी करणार. हो ते कुठं नाकावून चालतंय? होय मी आहे म्हणून तर आप्पाच्या मागं ह्यो कारभार चाललाय. नाहीतर दिगू भाऊजीनं काय होणार होतं? रस्त्यानं नाही हलका झाला या बिचारा. कोणत्या वाटतं रस्त्याने एकटाच पुटपुटत जात असतो या. मला नाही वाटत आप्पाच्या मागं नाव चालवेल असं वाटलं होतं. चालवू दे ना, अजून चालवू दे, आम्हाला आनंदच आहे. चालू दे. पण म्हणतात ना संगत नाही बरी. आता मला सांगा, आम्ही तुम्हाला कधी मारतो का घरच्या दर्जाचे कमी दर्जाचे? पण माणूस पाहून ओळखतो, बरोबर का नाही? अरे बसा ना खाली, का वर बसताय? नाही आपण आपली पायरी बघून बसतो. त्याची तुमची पायरी वरची आहे मिळते. तुम्हाला वडिलकीचा मान आहे गावात. काय हो ते आपलं परवा सगळं म्हणते ते काही करत नाही. ऐका असं ना, तसा सदू आहे का? त्याच्या कालचं कवळं पारते त्याची नामची कुठं बरोबरी करतात? मी नाही, मग त्याला तसं वाटत. म्हणजे तो पडवीत असतो दिगंबर पंताना. काय आपण हे म्हातारे पोतारे बाजूला करूया, राज्य करूया आपण भरतेश्वरावर, उत्पन्नही काढूया, चैन करूया. पण हे म्हातारे मला तसे बोलत. पण आता तुम्ही मला सांगा, ही भाषा बरी आहे का या अशा दिवस? नाही आजच ऐकू आहे एवढंच ऐकलं. आता वास्तविक या घरातल्या गोष्टी तुम्हाला बाहेर बोलणं बरं नाही. आप्पा शास्त्री गेल्यापासून तिथे सल्ला घ्यावा असं म्हणजे कुठे शिल्लकच नाही. म्हणून आता तुम्हाला विचारायचं काय करता? नाही म्हणजे मी या गावात राहावं की गावं? म्हणजे कसं आहे राहावंसं वाटतं. का हो? तर चाललेले प्रकार पाहिले म्हणजे गावात राहावंसं वाटत नाही. कसले? अहो कसले म्हणून काय विचारताय? चोऱ्या होतात, चोऱ्या. या इथे ठेवलेली साखळी चोरीला गेली. कवा? आज सकाळी. अहो कपाट उघडं, चाव्या दिगंबर पंतांकडे. हो मग साखळी कवा गेली त्यांना नेली कुणी? अहो तेव्हाच गेली. आता बघा, येऊन जाऊन आमच्या इथे बाहेरची येणारी माणसं दोन, एक बाबूराव आणि दुसरे सदोबा. आता बाबूराव तर माझ्या बरोबर होते, म्हणजे राहते राहिले कोण दिगंबर पंतांचे मित्र सदोबा. पण म्हणतात ना चोर धरावा मोठे. तुम्ही म्हणता नाव घ्यायचं? तुम्ही म्हणता यात पहिल्यांदा घडलं या गावात. म्हणूनच म्हणतो हे परत घडण्याआधीच आपण आपलं गाव सोडून जातो. कारण दिगंबर पंतांचे स्नेही ते आणि ते करू देत त्यांना काय हवं ते. मी आपलं हे गाव सोडूनच जाणार. अहो असं कसं? गाव आहे दुष्काळात, लोकांनी धान्य देणार कोण? दिगंबर पंत. हो त्याला काय कळतं या वयवाटावर तुम्ही यायचा. तुम्ही काय ते सांगा. हे बघा, मी तुम्हाला खरंच हात जोडतो. मी सांगतो की तुम्ही मला या पातकात लोकू नका. काय मालक ते, जबाबदारी त्यांची. माझा तो अधिकार काय आला? त्यांचं आणि सदोबाचं रहस्य जमून ज्यांना धान्य वाटायचं असेल, उत्सव करायचा असेल त्यांनी करू दे. मग उत्सव कोण करणार?
मी म्हटलं ना दिगंबर पंत, मी हे गाव सोडून जाणार नाही. अगदी स्पष्ट सांगतो. म्हणजे कसं माहितीये का, या अर्धवट वारसाची वारसदारी करायची म्हणजे काही दिवसांनी याच्या अर्धवटपणाचा वारसदार होण्यासारखा नकोच ते. म्हणजे मी काही चांगलं करायला गेलो की याचा अर्धवटपणा त्याला फायदेशीर ठरायचा. आणि ह्यानी सॉरी म्हणजे ते काय म्हणतात तसं अर्धवटपणामुळे मी मात्र त्याच्यात गोंधळात येतो. आजच्यामध्ये माझा मात्र चंदा नाही. तेव्हा म्हटलं इथं राहणंच नको. अहो असं कसं, गावात तुमच्याकडे असं ना बघतोया. भाव नाही कुठे लोकांना. आता मी गेल्यावर कोण, आज जर तुम्हाला प्रश्न असेल तर मी तुम्हाला एक सांगतो. काय सांगता? वारसाचे हक्क वारसदाराला द्या, वहिवाटदाराला द्या. दोन्ही जागा एक करा म्हणजे मग मी थांबतो. म्हणजे तुम्हाला वारसा हक्क हवा होय वारवाटीच्या मोबदल्यात? पहा म्हणजे विचार करून बघा, माझा आग्रह नाही. नाहीतर काय मी चाललोच आहे. नाही, तुम्ही जावा हो. पण आता हे कोण आलं, वारस आणि वाईवाटा एक कसं होणार? उपाय मला जमत असेल तर सांगा, नाहीतर काय मला काही याची हाव नाही, मी जाणार. हे झालंच हो. पण हे दोघं एक कसं होणार? उपाय म्हणलं ना, अहो उत्सवाच्या वेळी दोन्ही जागा एक करा. म्हणजे माझा आग्रह नाही, सूचना. अहो पण दोन्ही जागा एक केल्या म्हणून वारसा तुमच्याकडे कसा येणार? का? राम वनात गेल्यावर परत वैवाटाला होता होता का नाही? हो. पण अयोध्येचा राजा रामच. मग असं करा, हा. हे देवस्थान सार्वजनिक आहे, हा. निवडणुका घ्या. म्हणजे कसं? म्हणजे म्हणजे आम्ही दोघंही निवडणुकीला उभे राहतो. तुम्हाला योग्य जो वाटेल त्याला तुम्ही निवडून द्या. पण आम्हाला कसं करणार? लायक कोणती आहे? आम्ही सांगू ना आमच्या तोंडानं. आपली लायकी आपलं मोठं रामदास स्वामी म्हणतात आपली आपण करी स्तुती किंवा एक ते काही खरं नाही. होते मोठमोठ्या शहरातून सुद्धा निवडणुका होतात. इतकंच कशाला, तुम्ही म्हणताय ते रामराज्यात सुद्धा निवडणुका होत्या. लोकांनी सांगितलं दशरथाला की रामाला राजा कर म्हणून. हे खरं. पण राम कुठं लोकांनी सांगत होता मला राजा म्हणा, मला राजा म्हणा. आणि तुम्ही काहीतरी वेगळंच सांगताय. बघा, हे रामराज्यात नाही, कलियुग आहे. बरोबर आहे. ते जरी खरं असलं तरी वारसाचा हक्क तुमच्याकडे येणार नाही. आता कसं सांगावं तुम्हाला? बघा मी अडाणी म्हणा, हो. पण लंकेचा राजा कोण हो? आवड. कस रावण. रामानं लंका जिंकली, हा. रावणाचं रगत सांडलं त्या भुईवर. हा. आता रावण बी गेला, राम बी गेला, त्याचं राज बी गेलं, आणि युग बी गेली. मी तुम्हाला विचारलं लंकेचा राजा कोण, तर काय म्हणला तुम्ही? रावण. कारण त्यानं आपलं रगत त्या भुईवर सांडलं. या पण मग असा असतो या वारसा हक्क. पण मग दिगंबरानं कुठं सांगले रक्त या भुईवर? अहो अप्पा महाराजाच्या वडिलांना सांगलं या गावापायी. महादेव शास्त्री या गावापायी गेला, त्यानं पुण्याची गंगा आली होती आपल्या घरात, सावताचं रगत पाठीत ठेवून 2 दिवसानं 3 वर्ष झाली. त्याच्या घराण्याचा वारसा आहे दिगू, असा असतो वारसा हक्क. पण तो असा अर्धवट असला तरी अहो दोस्त नसलं तर तो पुण्यवान आहे. हा आता तो वाईट चालीचा असता, कोरडा रस्ता, श्रीलंका चाललं असतं, पण त्याच्यावर कधीच होणार नाही. तसा चांगला आहे दिगू, घरंदाजाचं पूल. म्हणजे त्याबद्दल काही प्रश्नच नाही. म्हणजे व्यवहाराची अक्कल नसली, बुद्धी नसली तरी मला आधी अतिशय सोजवळ साधा आहे की आईची शुश्रूषा, औषधपाणी सगळं कसं अगदी वेळेवर, शास्त्राच्या अभ्यासातही प्रगती आहे. पण म्हणतात ते संगती वाढ. आता तुम्ही मला सांगा, चंदनाचा सुवास तर सगळ्यांना आवडतो. आवडतो. पण त्याच चंदनाच्या झाडाला सर्पानं घातलेला भेटका असेल, विचारी सर्पानं भेटका घातला असेल तर अशा चंदनाच्या झाडाला जवळ सुरू करणार. अहो पण सापानं एका घातला म्हणून चंदनाचा वास थोडाच शरीर वगैरे नाही. आता मी तुम्हाला विचारतो, अशा वक्ती त्या चंदनाच्या बागेच्या माळाचं काम काय असते? काय सोपं आहे, त्या सर्पाला उचकावून लावलं. तर तो माळीत जर का उद्या असं म्हणायला लागल तर बाबा नो चंदनाच्या झाडावर साप आहे,
आज धरलं तुम्ही मला चंदन म्हणा तर चालेल का? नाही, चंदनाचा वासा माझ्याकडे येणार नाही. जो नुसता आपला वैवाट आहे हो. पटलं का नाही? हो पटलं ना. हा, आता तो जो चंदनच खिडका असेल तर एखादं दुसरं झाड लागावं, तर ते चंदनाचा वास लावलेलं एखादं बाबळीचं खोड आणून उभं करावं. बर, मग उच्चवाचा कसं करता? अधुगरच देव कोपरा उच्चार नाही केला तर आणि मग सोपवायचा त्याचा. आपल्या दिगंबर पंतांना विचारून सांगतो. कॅसाचं जर ऐकावं. अरे बहुतेक म्हणून तर तुमचा सल्ला विचारला. असं काय करताय? नाही नाही, या देवस्थानात तुमचा सल्ला म्हणजे तुम्हाला मानतच नाही म्हणून तर तुम्हाला विचारलं. मला काय उभा या संपत्तीचा सगळ्या, पण जे काय व्हायचं ना ते एकच सूत्रतेने व्हावं एवढीच आपली माझी इच्छा. आता कसं बरं, उच्चवाचं काय ते लवकर बघा. हो चाल. दुष्काळ पडला या, लोक असे तर बघते ते तुमच्याकडं. धान्याचं पोटार खोला यावं, गावाच्या मोठा पायी. इकडे मग कसं करता? सांगितलं ना दिगंबर पंथाला विचारून सांगतो म्हणून. बाबा हो चालेल ना. हो नाही, लोक थांबले ते बाहेर. राम राम सांगा. हो सांगतो. हो येऊ का? हो इथंच आहे की हे काय बघ. तुम्ही गेला तर नाही का आईला भेटायला? बघा म्हणजे गेलेच ते किस्मित. हे असं आहे. काय सांगायचं तुम्हाला? या तुम्ही. तेवढं सदूवर लक्ष द्यावा. त्यामध्ये उतावळा रक्त आहे, करुण आहे, मान्य आहे, पण तुम्ही लक्ष ठेवलं की जरा आवाजच राहील. ते कामच आमचं हे लक्ष तू. अरे झालास खाली घडी लावून घेतली नाही ते चुकलं. पंत हो पंत आज झाला. आता काय झालं? अरे अरे ती म्हातारी इस्पितळात मेली असली तर जरा असंच सांगा. बोलायला लागली तेव्हाच मला भीती वाटली, पण क्षणिकच ठरली. कसली कसली म्हणून काय विचारताय? हे सगळं प्रकरण सांगते की काय ती? पण नाही, भेजण्यापूर्वी मोठी झालेली वाट अंधार गडप झाल्याची भीती दाखवून स्वतःच अंधारात गडप झाली. हो पण ते आहेत अजून. असू दे, ऑक्सिजनवर ठेवायची पाळी आली म्हणून इस्पितळात ठेवली. म्हणतो हो, इथे ऑक्सिजनवर राहण्याची पाळी आपल्यावर आली. काय झालं? तेच सांगायला आलो तर तुम्ही मला माहीत असलेल्या गोष्टी समजत सुटला. काय झालं काय? त्या बापूसाहेबाला त्याचा चष्मा सापडला का? ओळख म्हटली आपली त्याची. काय झालं काय? त्यातलं काही झालं नाही. वहिनी देवळात जाऊन सुरंगाला भेटल्या. असं हसता म्हणतो. त्यांनी सगळं तिला विचारलं आणि तिला सरळ सांगितलं की तुम्हीच ती सोन्याची साखळी तिला दिलीत म्हणून. रे बाबा, काय तुम्ही तुम्ही एवढी सगळं बरोबर काय तुझी असू शकतो तर काय करू? आणि हे असंच सांगितलं तिने. अहो तिने सांगितलं काय झालं? ते घरचं तिला सांगितलं. आपलं नुकसान नाही. नुकसान माझा व्यवहार उधारीचा नसतो. गेल्या बापाचं माप गेला, माझे हात सदैव समोर असतात. निगरगट्टाचं नुकसान देवही करू शकत नाही. याला तोही आपल्यासारख्या दगडाच्या काळजाचा आणि दगडाच्या डोक्याचा. पण वहिनी गोष्ट कोणाला सांगितली? कशी सांगेल? कशी सांगेल? अहो हिंदू स्त्री आपल्या बायकोची अब्रू कधीही बाहेर लोकात काढत नाही. लग्नात नातीचरामी अशी शपथ घ्यायची असते दोघांनी, पण पाळायची असते फक्त स्त्रियांनी. नवऱ्याच्या बाबतीत बाहेर तोंड उडायला कोणी शास्त्रानच त्याला जागा ठेवलेली नाही, धर्मानच जागा ठेवलेली नाही. म्हणजे वैदिक कुठेही बोलणार नाही. तुमची खात्री आहे का? माझा तसा अनुभव आहे. ही रूढी आहे, ही परंपरा आहे. बाबूराव, पती हा स्त्रीचा अलंकार असतो, मला माहिती आहे ना.
आणि स्त्रियांना किती असते हौस दागिन्यांची ती. अहो इतरचे दागिने सुद्धा सोन्याची म्हणून मिरवणारी ही बायकांची जात सोन्यासारखा नवरा एकच कसं ठरली. मला एक सांगा, हे आमचं सौभाग्य आपल्या आईला इस्पितळात भेटून आलं कधी आणि आपल्या दुर्भाग्याला भेटायला मंदिरात गेलं कधी? अहो त्यांना भेटून आल्या तेव्हाच त्या देवळात गेल्या. तुम्ही कशाला गेला होता तिथं? तेलवत करायला. गावातला उत्साह ओसरला दुष्काळाच्या भीतीनं. गावातील उपद्रवी लोक सभा घेण्याच्या तयारीत आहे. ते म्हणतात लोकांची पोट आधी भरा आणि मग नजरे वाढवा देवस्थानचे. असाही भूभागा चालवलाय त्यांनी. आणि तुम्ही देवस्थानचे वारस नाही असं देखील म्हणतात गावभर सगळे. हे सगळं समजलंय मला. तुम्ही तिकडे जाऊन काय केलं? तुम्ही जाऊन तिथे आता शिष्टाई करा जिथे बोलतील तिथे. आणि मला ठाऊक असलेल्या त्या रामायणाचं महाभारत माझ्यासमोर गाण्यापेक्षा तिकडे जाऊन काही महाभारत घडवता येतोय का बघा. पंत महाभारत कसं घडविणार? अहो तिकडं युद्ध काढायला सुरुवात झाली. तुम्ही शिष्टाई करा. सभा घेणाऱ्यांची तोंड बंद करा. ती कशी होणार? कसं करा म्हणजे काय? ठीक आहे देवळांची दारं अस्पृश्यांसाठी बंद करा म्हणाला. अरे मग तुम्ही उघडा, त्यांना लाच द्या, पैसे द्या, वाटेल ते करा. दार उघडा. हा उत्सव झालाच पाहिजे. अहो गावातला एकही माणूस येणार नाही. मग महारवाड्यावरची बोलवा. काय? हो अस्पृश्यकार करा. देव सर्वांचा आहे, देऊळ सर्वांचा आहे, त्याचं द्वार सगळ्यांना खुलं आहे. तसं तर तुम्ही करा. कीर्तनकार येणार नाही. भक्तांसाठी लोकांना जे आवडतं ते देवाला आवडलं पाहिजे आणि देवाला नाही आवडलं तरी चालेल. त्याचा उत्सव झाला. देवस्थानच्या अधिकाऱ्याच्या घरात पाप शिरले असं म्हणतात लोक. एक तर पापी माणूस बाहेर काढा नाहीतर पावन कुंडावरचा दगड हवा पण दुष्काळ दूर करा. सर्व गाव उपाशी मरण्यापेक्षा देवस्थानच्या अधिकारी पुरुषाला मरण आलं तरी चालेल असं म्हणतात ते. माणूस वृत्ती आहे. होय आपली माणसाची वृत्ती आहे आणि त्यांच्या मर्जी विरुद्ध जाऊन आपल्याला कसं चालेल? ठीक आहे, ठीक आहे, त्यांच्या मर्जीप्रमाणे होऊ द्या. पापी माणसामुळे दुष्काळ पडलाय म्हणतात ना. काढा म्हणावं पापी माणूस गावातून बाहेर. कोण? आपले दिगंबर पंत. शेंदूर पासून त्याचा देव बनवलाय ना. कोणा म्हणतो शेंदूर आणि देऊन बसवा पायरीला. पण आपण कळस कसा गाठणार? त्याच पायरीवर पाय देऊन बाबूराव तुम्ही बाबूराव. हो मी बाबू. देवावरचे दाखले चोरा. कोण मी? हो तुम्ही काय आणि मी काय. अर्थही एक आणि अनर्थही एकच. ती मुत्सद्देगिरी. राजकारणात मुत्सद्देगिरीला फार महत्व असतं बाबूराव. दुसऱ्याचं चांगलं करणाऱ्याचं या जगात कधीच बरं होत नाही. जगाचं कल्याण करायला गेलात ना तर संतांच्या देखील विभूती झाल्याची उदाहरण आहे. विभूती म्हणजे काय हो? भस्म. रामदासांनी सुद्धा सांगून ठेवलंय जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. स्वतःच भस्म होऊ देऊ नका. माझा ऐका, आत्ता ते दागिने तुम्ही चोरा आणि तुमच्याकडे ठेवा. माझ्या घरी? हो तुमच्या घरी. हो पण आज दूर घ्यायचंय ना. अहो बाबूराव असं तशाचं मूळ जिथे जन्माला येतं ना तिथेच विषाचं खत घाला. झाड डोकं वर काढायच्या आधी मूळ जळून खा. पहिल्या चोरीच्या आधार हा दुसऱ्या चोरीचा आरोप. आवृत्ती जरी पहिली दुसरी असली ना तरी वृत्ती एकच आहे. हो पण पहिली साखळीची चोरी त्यानं केलेली नाही. हे जगाला कुठे माहिती आहे? पण वहिनीला विचारतो कोण? आपण केलेले गुन्हे तिसऱ्याच्या माथीवरून चौथ्याला माणुसकीचे धडा शिकवणं ही आजची माणुसकी आहे. माणुसकी? मिळाला मला पुरावा तुमच्या माणुसकीचा. जपून ठेवा. चलू का म्हणतो? चला. आंबा जरा बाबूराव, मला तुम्हाला काही विचारायचंय. म्हणतो निघा तुम्ही. थांबा म्हटलं ना. गाणे असेल तर तुम्ही गप्प बसा. वेळ लावण्याची पाळी आणली तरी गप्पा बसू. वेळ लागल्यानंतर बघू. बाबूराव ती बाई कशा लावून ठेवली देवळा? देवाच्या सेवेसाठी. बाबूराव बाबूराव तुम्ही अजून इथेच. चला निघा. बायकाने नेहमी मर्यादशीर रीतीने वागावं. ईशानी मर्यादा सोडल्या तरी? हो तुम्ही अजून इथेच काय बाबूराव. चला तयारी लागू.
आता तुम्ही शांतपणे विचार, तुम्हाला काय विचारायचं? शांतपणानं हो. अहो माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला आणलेली सोन्याची साखळी तिच्या गळ्यात नेऊन घातली, हो. तुम्ही नेऊन घातली हो. आणि आज मात्र दिगूवर आणला, तरी मी शांत राहायचं? हो, तुम्हाला शांत राहावंच लागेल. या बाबतीत तुम्ही आपलं तोंड गप्प ठेवा. तुम्हाला जर का सुख हवं असेल ना तर तुम्हाला माझं सुख पाहावं लागेल, आणि नसेल पटत तर साऱ्या जगाला गावाला उडून सांगा माझा नवरा वाईट चालायचा आहे, बाहेर खेळले, उलट्या काळजाचा आहे. नाही म्हणजे मी तसा नाहीये, पण तुम्ही सांगा. पुरुषाची पर्वा न करणारी स्त्री म्हणून तुमचं कौतुक होईल उडालेल्या स्त्री जमान्यात. तुमची जागोजागी व्याख्यानं होतील. अहो तुमच्या घराण्याची पुण्याही बळकट होईल. हे जर काही नको असेल ना तर मान खाली घाला, मुकाट्यानं घरात जा आणि जन्मोजन्मी हाच पती लाभावा म्हणून वट सावित्रीची पूजा करा. हीच रडू ना. खूप देवस्थानच्या कल्याणाचा केवढा मोठा प्रश्न माझ्या समोर आहे. या असल्या मोहपाशात जर क्षुल्लक मोहपाशात जर मला अडकवत ठेवलात ना तर मला हात आचवावे लागतील त्या कामापासून. सगळं देवस्थान संकटात पडेल. नाही म्हणजे माझे मार्गदर्शनाला तुम्हाला कठोर असले ना तरी माझा हेतू उच्च आहे, आणि अशा हेतूंच्या सिद्धतेसाठी नैतिक अधिष्ठान असावं लागतं. जाऊ द्या, तुमच्या अल्पमतीला हे कळायचं नाही. तुम्ही असं करा, या बसा बसा. आता थोडस रडूनही घ्यावं तर म्हणजे डोळे मोकळे होतील, आणि मी जे काय बोललो ह्याच्यावर विचार करायला डोकं हलकं होईल. येऊ मी चित्रगुप्त पंत बोलले तुम्हाला? नाही रे, कुणी सांगितलं तुला? नाही, मॅच म्हटलं, डोळं भरून आले आणि वाटतं की तरीच म्हटलं पंत कसं बोलणार तुम्हाला? तुम्हाला लई जीव त्यांचा. आईच मी बरं नाही म्हणून डोळ्यात पाणी आलं असं होय ना? अहो मग याचं काय होते आता ललिताबाई आलात नाही डॉक्टर म्हणून. आज लग्नाचा दिवस आहे ना, चांगलं गोडधोड केलं असं. का जेवण झालं नाही तुझं? माझं वय नाही, बरं तुमचं झालं का? नाही. का? पंत जेवले नाहीत म्हणून? अहो गडबडीत असत्या, देवळाच्या भानगडीत येळ नसेल गावात. देवळाची भानगड तुला काय ठेव? तुला कोणी सांगितलं? अहो सांगायला कशाला? अहो दुष्काळ पडलाय ना वो, पाप नडतंय समज. साधू समज समजा ठावाय मला, समज ठाव. अहो चंदनात जाळला तरी काय मुंड्याचा घाण यायची राहती? कुठं आहे कुठं दिली? घरात आहे, उठून नाही आली त्याला. का? आईला भेटायला जाऊ नये म्हणून. आईपासून लेकराची आणि गाईपासून वासराची ताटाटूट करतात, घरच्या तुरुंगात करतात. त्याला पुण्य लागलं असेल तुम्हाला. अहो एका हाताला पाप केलं तर दुसऱ्या हाताला माप कशा काही घेत नाही. अरे पण सदू, अरे यात माझं काय चुकलं? आईवर विषप्रयोग केला अशी शंका घेतली याने. मी टिकू ना, तुमचा कसा विश्वास बसता? नाही बसलाय. तुमच्या लहानपणाची याद नाही? तिघं गेलो होतो आपण भैरवाच्या जत्रेत. आद्या पोर उधळला होता, तुमच्या रोखानं येत होता. तवा तुम्हासनी बाजूला ढकलून त्यानं त्याचा घडा चौथाच्या छातीवर घेतला. तवा दगडावर डोकं आपटलं, तवापासून त्याची टपूर हलकं झालं. अहो भनीचा जीव वाचवण्यापायी चौथाचा जीव डोक्यात घालणारा विष्णू आईवर तिच्या प्रयोग करत हा या गाव नाही. आईवर किती माया त्याची, त्याला वेगळा केला. काय बी तुटलं नसेल तिच्या काळचा, अक्कल नसेल त्याला. आपला अक्कल नसेल त्याला, पंताला हाय कशी उलटपलट व्यवहाराची, पण काहीच बी नसेल. सदू तू मी कोण त्याचा म्हणून विचारता ना, आता विचारता तर सांगतो. जातीनं नसलो तरी धर्मानं भाऊ आहे मी त्याचा, आणि माणूस आहे किंवा नवी आली. तुम्हाला आई नाही, तुम्हाला आई. त्याला कोण आहे? भाऊ नाही, पण मी त्याची राहिली नाही.
आई बी तोडली तुम्ही त्याच्यापासून. या सोडणार आहे त्याला. काय करणार काय असतो सगळं? कुलूप लावलं आहे नव पंतानं. नाही अक्रिताचीच गोष्ट आहे. पंतानं कुलूप लावलं नाही. अरे आश्चर्य कसलं त्याला मोकळं करण्याचं सामर्थ्य यांच्याशिवाय आहे का कोणाच्या? या सोडवतो त्याला आलं तुला बी. काय करणार काय असतो? घाबरलीस? अगं काही झालं तरी बायकांची जात इतकं हलकड्यात वागवतोय तो तुला, तरी त्याची काळजी तुला. घाबरू नकस. मारत नाही त्याला, आणि मारावं तरी कशानं? अगं खेटरानं मारलं तरी ते खेटर चोर बी सोडणार नाही. काळजी करू नकस. अब्रू बी काढत नाही त्याची. अरे हाय कुठं गेला? लहानपणापासून जणू अब्रूची गुटीत पी झालाय तो. सदू तू काय करणारच काय पण? शानपण लावणार आहे तू बघच. अगं तू बी माझी भनच की. हाय वाकला तो तुझ्या पायावर. राहू दे, कुठं हाय कुठं निघू. बर अडगळीच्या पिढीत तेवढं याने त्याला. अरे वार पंत सांबल टाकलाय अडगळी आणि इथू बसलाय नंदी मोर. जा आईला भेट जा. अरे असं रडतोयस कशा पायी? अक्का लहानपणी ह्यो कसा शाळा चुकवून आईची भेट घ्यायला येत होता. म्या आपला कोपऱ्यात किंवा उभा राहून यांचं कौतिक बघत बसायचं. अरे जा हो ना. सांच्याला गाया करून आल्यावर वासरा जशी धाव मारतात ना तशी धाव मार. आईला भेटून जाऊ का? अरे आईला भेटायला बहिणीची परवानगी करायला विचारायला लागते. अरे जा रे जा. देवा टिकूला तिची आई भेटली. मोरल्या 7 जन्मात मला माझी आई नाही भेटली तरी चालत, पण दिगूला त्याची आई भेटू दे. अक्का या बसतो वरती दिगूच्या जागेवर. तुम्ही विचारलं कुठं गेला दिगू, तर वरती खोलीत आहे म्हणून सांगा. कुठे गेला ग दिगू? आईला भेटायला. अगं पण कशी भेटणार ती त्याला? का ग काय झालं? अगं घाबरण्यासारखं काही नाही, पण हॉस्पिटलात भेटण्याच्या वेळा ठरलेल्या असतात. मी मगाशी होते तेव्हाच नाही का पाठवायचं त्याला? भेट दिली असती त्याची. मगाशीच काय सांगू तुझं तुला? का ग? आणि तूही लगेच परत आली. मला वाटलं जरा वेळ थांबशील तिथे. कशी थांबणार? माझं दुर्दैव देवळात तिकडे माझी वाट बघत होतं. दुर्दैव? आणि देवळात? तिथे कसा खरा मिळाला त्याला? अगं बायकांच्या गळ्यात मंगळसूत्राला भेटलं ना आपली तसाच बघ. पती राजांबरोबर काहीतरी खटका उडालेला दिसतो. काय ग इंदू, या भांडणात सुद्धा अगदी रोमांस असेल नाही? ह्या अनुभवासाठी तरी का होईना, पण मला पण आता लग्न करून बघावं असं वाटायला लागलंय. या अनुभवासाठी नको ललिता, लग्न करण्याच्या भानगडीतच पडू नकोस. अगं तुझ्यासारखी प्रत्येक लग्न झालेली स्त्री असंच म्हणते, आणि ती असं का म्हणते हे बघण्यासारख्यासाठी माझ्यासारख्या मुली लग्न करून बघतात. शिकत होते तोपर्यंत शिकते म्हणून लग्न नाही, पुढे फार शिकले म्हणून लग्न नाही. एकूण काय ग, आमच्या आयुष्यात बदल 3च होते ग. लहानपणी बालिका, तरुणपणी कुमारिका, आणि म्हातारपणी श्रीमती. बास, सौभाग्यवती नाहीच. वेडी आहेस ललिता तू. अगं ललिता, स्त्री पुरुषाच्या थट्टेचा विषय आणि कर्ममुक्तीचं साधन म्हणून निर्माण झालेली वस्तू आहे. तुझं लग्न हा तुझ्या सुखाचा सापडणारा एक मार्ग आहे, पण माझं लग्न हा माझ्या दुर्दैवाचा न संपणारा मार्ग आहे. म्हणजे तू शिकलेली आहेस, तू मला काहीतरी मार्ग सांगशील. पण बापू कुठे गेले? अगं बाई, म्हणजे बापू इथे आलेच नाहीत का? अगं मगाशी तो भागीरथीचा नवरा बाबूराव, त्याच्याबरोबर घरी पाठवलं त्याला. अगं चष्मा नसला म्हणजे माणसं सुद्धा ओळखता येत नाहीत त्यांना, पण चष्म्याशिवाय मला वावरता येतं हे दाखवण्याची हौस मात्र लागली. ललिता, अगं तुझी बडबड बसू नकोस. जा बघू आधी देवळात असतील एखाद्या वेळी ते. तूही चल ना माझ्या बरोबर देवळात. मी देवळात? चल ग. अगं चल ना. बरं चल, इथेच तुला सांगते सगळं. अगं पण मग घरात कोण? सगळं भागीरथीचा भाऊ. चल.
या. अच्छा अच्छा म्हणजे तुम्हीच सांगा 3,000 रुपयांची अपराध करणं म्हणजे काही सामान्य गोष्ट आहे का? जे अहो करणारा देखील असामान्यच असला पाहिजे. आणि तुम्ही त्याला पाहिला कसं म्हणताय? पाहिला हो. अच्छा अच्छा बघितला प्रत्यक्ष डोळ्यांनी चष्मा घालून विथ माय ऑन पण इथं आलो आणि डोळ्यात धूळ पाडण्यासारखा चष्मा केला म्हणजे डोळे बंदच ठेव. आता चष्म्याशिवाय आमचे डोळे म्हणजे बघायला नाही. असं जरी समोर असला ना तरी समजणं मुश्किल. बरोबर. आणि असा माणूस समोरच असतो आणि समजत नाही. समजत अच्छा कळत नाही कसं करणार? कळलं असतं ना तर समोर एवढंच नसतं का म्हणून काय विचारतात? अहो माग रत्नागिरीला माझ्या ऑफिसात प्रिन्सिपल असताना 3,000 रुपयांची अपराध करून बर आता लली सुद्धा ओळख नाही त्याला. हा पण मागणी घालणारा बर अपराध फर करणारा म्हणून. बर हे बघा हे नाही सांगितलं. आता सकाळी देवळात सुद्धा मी पाहिला. आता लली सुद्धा ओळखते त्याला. हा येऊ दे लली तिला. बर त्या ओळखतात पण त्यांना आठवत तरी असेल का आता? हो काय अहो मागणी घालणारा म्हणून. अच्छा हा त्या लक्षात असेल म्हणजे ओळखी. आता परवा देवळात दिसल्याचं सुद्धा मी तिला सांगितलं. ते एक बरं केलं का? नाही उपयोग काय त्याचा? मलाच लक्ष ठेवायला पाहिजे. म्हणजे कसं माहितीये का देवळामध्ये आता इतके लोक येतात त्याच्यात कोण कसा वागतो कोण कसा वागतो दोष मात्र पुजाऱ्याला देतात. बरोबर का नाही? पुजाऱ्याला लोक पापी समजतात. मलाच लक्ष ठेवायला पाहिजे. शिव 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 देवळाच्या गाभाऱ्यात हे असले प्रकार हर शंकर शंकर काय ही धर्माची अधोगती हो अधोगती. अच्छा अवनती. अहो नाहीतर काय तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून धर्म टिकलाय. बघतोय कुणाला? मला इथून हुसकावून लावायचे प्रयत्न चालले. बिलकुला बसवताय माझ्या जागेवर. पण मी म्हणतो जागा सांभाळायची योग्यता हवी ना. मी तेच म्हणतोय. हा आता मला या संपत्तीचा काहीही लोभ नाही पण देवस्थानचा कारभार सुरळीत चालावा हे तर नक्की. पण मी एकटा काय करणार? आता आता तुम्ही म्हणतात तो माणूस तो टाकळी का काय म्हणतात मगाशी काय नाव म्हणतात? आता तो मला पकडा असं वाटतोय पण मला अधिकार काय? अधिकार अच्छा म्हणजे सत्ता. मी देतो ना तुम्हाला. मी देतो. आमची लली येऊ दे तिला सांगतो पत्र लिहायला. कुणाला? अहो माझ्या पुतण्याला सीआयडी ऑफिसर आहे तो आला ना म्हणजे तो पकडणंही सोपं जाईल आणि चष्माही घेऊन येईल. सांगतोच तिला पत्र लिहायला. येऊ दे लली तिला. मला काय म्हणायचंय तुमचा चष्मा नाही हीच अडचण आहे ना. हो मग त्याच्यासाठी पत्र लिहायला त्या कशाला हे लागेल? आता काय झालंय हा जो चष्मा आहे ना यांनी मला काहीच दिसत दिसत नाही ना मान्य आहे ना. पण ते दिसत नसलं तर मी तुम्हाला मदत करतो. तुमची केवढीच सेवा माझ्याकडनं. म्हणजे काय बघू देत असणार नाही दिसत काही म्हणजे हा भिंग नाहीच आहे. ऑपरेशन झालं त्यावेळेच आहे. नाही तो मगाशी तेवढं आलं. तुम्ही गंमत करा. तुम्ही मला मजकूर सांगा. तुम्ही मजकूर सांगा मी नाहीतरी आपल्यासारख्यांची सेवा करण्याचं भाग्य मला तरी कधी मिळणार? सांगा. आलिया चिरंजीव सुभाष या आलिया भरतेश्वर प्रसन्न. भरतेश्वर प्रसन्न तो तर काय आहे? चिरंजीव सुभाष या. चिरंजीव सुभाष या. तुला अनेक उत्तम आशीर्वाद. तुला अनेक उत्तम आशीर्वाद. उत्तम आशीर्वाद काढून पूजा दिलत ना. चिरंजीव संपूर्ण नाही तुला मुद्दाम पत्र पाठवण्यास कारण की मी ललितेसह इथं सुखरूप येऊन पोहोचलो. मी इथं आल्याबरोबर रत्नागिरी प्रिन्सिपॉल असताना
प्रिन्सिपल असताना माझ्या ऑफिसातून माझ्या ऑफिसात हा 3,000 रुपयांची अफरातफर करून पळालेला 3,000 रुपयाची अफरातफर करून पळालेला मनोहर घाटे मनोहर घाटे तुम्ही मगापासून मनोहर म्हणताय. घाटे हा. इथं मला भेटला म्हणजे दिसला. बरोबर आहे हा. हे मान्य सगळ्या गोष्टी मगापासून मनोहर घाटे म्हणताय, पण असा कोणी माणूस या गावात राहत नाही हो. हा, आता काय अण्णा सुद्धा बदलला असेल. बदलला असेल. अच्छा अच्छा, दुसरं घेतलं असेल. शक्य आहे, हा शक्य आहे. तर तो कोण तो भेटला. हा. नाही भेटला म्हणजे दिसला. हा. दिसला बर हा. सांगू पुढे. पुढं हा. तर तू स्वतः तर तू स्वतः एक दिवसाची रजा काढून एक दिवसाची रजा काढून ताबडतोब इकडे निघून ये. ताबडतोब इकडे निघू नये. निघून नये नव्हे, निघून ये. निघून ये. बरं. आणि नाही, तो माझा एक काय म्हणतात ते वाद चुकीचा आहे. निघून ये. हा, निघून ये. हा, येताना येताना माझा चष्म्याचा जोड माझा चष्म्याचा जोड तिथल्या शिंदे ऑप्टिकल कंपनीत सांगून आलोय. तिथल्या शिंदे हा. ऑप्टिकल कंपनीत सांगून आलोय. तो घेऊन ये म्हणावं. तो म्हणावं लिहू नका. घेऊन नये ना. घेऊन ये. घेऊन ये हा. म्हणावं द्यायचं. हा, पुढे पुढे प्रत्यक्ष भेटीत जास्त बोलता येईल म्हणावं. बर म्हणावं ना. प्रत्यक्ष भेटीत जास्त बोलता येईल म्हणावं. असल्या बदमाशाला पकडून दिलं असल्या बदमाशाला पकडून दिलं तर देवस्थानात एक पाप दूर केल्याचं समाधान मिळेल. तर देवस्थानातले एक पाप दूर केल्याचं समाधान मिळेल. मिळेल. हा. शिवाय कॉलेजलाही मदत केलं तर श्रेय मिळेल. होय ते हो. कॉलेजलाही मदत केल्याचं श्रेय मिळेल. चष्मा नसल्यानं चष्मा नसल्यानं मजकूर जरी दुसऱ्या कोणी लिहिला असला मजकूर जरी दुसऱ्या कोणी लिहिला असला असला तरी खाली सही माझीच आहे म्हणावं. तरी काही तरी माझी आहे म्हणावं नको. कळावे, उत्तर यावे. करावे, उत्तर यावे. आपला बापू आपला बापू खेळचं नाही, ते मी करतो. वाचन करता काय बापू साहेब याला विश्वास नाही काय किती सुवाच्या म्हणजे त्यांना वाचायची पण गरज नाही. बरोबर. इतकं छान अक्षर आहे. करा सही तुम्ही खाली. हा. या इथं करा इथं. काय बाकी सही म्हणजे कोऱ्या कागदावरची सही. हो तसं काय म्हणायला हरकत नाही. हरकत नाही. अच्छा अच्छा. 2 दिवसात पोहोचेल ना हो पत्र. हो पोचेल ना. पोचेल तर म्हणजे काय हा. म्हणजे आता त्या पोस्टात माणसं 12 गावचे 18 माणसं. बरोबर. असं बघायला तर त्यांना आपल्या कामाचं महत्व काय ते त्यांना कसं कळणार. म्हणजे आम्हाला गंमत नाही. बरोबर. माझ्या मुंबईच्या वेळेला माझ्या मुंबईची टाकलेली पत्रिका आमच्या सासऱ्याच्या हातात माझ्या फोटो सकट पडायची. सासऱ्याचा व्हायचा गोंधळ. हा. आणि गोंधळ व्हायचा बरोबर. तर मुंजीच्या वेळी मुलाचं नाव असायचं मनोहर घाटे हा. आणि लग्नाच्या वेळी मुलगा निर्वात असायचा खंडोपंत अग्निहोत्री म्हणून. अच्छा अच्छा, म्हणजे तुमचं आडनाव घेऊ. छान 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 विरोध केला तुम्ही. विनोद. हा. अस्वल गुदगुल्या करतं तेव्हा सुद्धा माणूस हसतो म्हणे. पण वेळेत सावरता आलं नाही ना तर जीवही जातो म्हणे. लल्या तू कुठे गेला होता. बापू मी घरी आले तशीच तुम्हाला शोधायला म्हणून बाहेर पडले. बर मला शोधायला मी काही लहान बाळ आहे की काय का मुंबईत हरवलेला एखादा नावका वाटसरू आहे रस्ता चुकायला. मुंबईत हरवलेला माणूस एक वेळ पोलीस चौकीत सापडला सुद्धा. पण या गावात हरवलेला माणूस
चित्रगुप्तच्या नोंदवही वगैरे सापडायचं नाही. तिथली माणसं फार भयंकर आहेत बापू. फारच भयंकर. शाळ्या माणसांनी जरा जपूनच राहावं. आहे देवस्थान पण वावरतात सैतान. त्यांच्यापासून तर फारच जपून राहायला हवं, विशेषतः बायकांनी. स्त्रियांनी. हा, अच्छा अच्छा, म्हणजे बायकांनी. बायकांनी म्हणजे स्त्रियांनी. म्हणजे तुम्हाला घाबरायचं कारण नाही, मी आहे. बर तुम्ही आहात म्हणून का फारच घाबरण्याचं कारण आहे. का झाली? सांबाचे पुजारी येत नाही बर. आणि बिंदू सापांना भिण्याचं कारण नाही तिथे. हा. कारण त्यांना लपण्याची निर्भय जागा आहे. सांबाची पिंड बर बर बर. खेटला मारावं असं वाटलं तरी हात उचलता येत नाही. म्हणजे लल्ले तू विनोदच केला. विनोद हा विनोदच. थिएटर मखबुली असलं ना तरी डूक धरणाऱ्याला पुरत. कुणाला मला मी जरा विनोद केला. रागावले खेळकर स्वभाव आहे. तुमच्या माझ्यापेक्षा इंदिरा आधीच चांगला माहितीये. संसाराचा पट मांडून बसले दोघही सहज उघडत असतील खेळता खेळता. मोठा खेळकर स्वभाव. वा, शिक्षणामुळे यांच्या बुद्धीला बरीच धार आलेली दिसते बापूसाहेब. बुद्धीचा वापर कोणी कसा करतो तर कोणी कसा. हे बघा पंत, आमची लली बोलण्यात ऐकायची नाही तुम्हाला. अनुभवाशिवायच बोलतायत त्या. मांडवा घालून गेले नसलं तरी मांडवा घालून गेली मी. तुमच्यासारख्या पुरुषांनी केलेली लज्जा होण्याची धग इथूनच पोचली आहे मला. वडील समोर असताना फारच बोलताय की. बोलू दे मुलीचं बोलणं ऐकून मला फार बरं वाटलं. पटकळ असावं. माफी राहतात दूर लोक, कारण ते भित्रे असतात, पण काळीच निर्मळ असावं. काय तुमचा काय अनुभव? ते मला विचारा बापू. असले लोक बिनकाळजाचे असतात. हे तुम्हाला कुठे पाहायला मिळाले? इथेच याच गावात स्वतःच्या बायकोला ठेवतात रडत घरा मी साखळी घालतात परक्या बाईच्या गळ्यात. शिव 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 काय या पवित्र देवस्थानात ही गोष्ट कुणी सांगितली तुम्हाला ही गोष्ट? अशा एका स्त्रीनं जिला मी इथे असल्यामुळे तिच्या नवऱ्याची व्यक्तींची भीती उरली नाहीये. शिव 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 शंकर शंकर काय भ्रष्टाचार वाचलाय. बापूसाहेब, मी जरा देवळापर्यंत जाऊन बघून येतो. मला लक्ष टाकावंच लागेल. पण तोपर्यंत तुम्ही तुमच्या मुलीला सूचना देऊन ठेवा. हा विनोदाचा विस्तव जरी तुमच्यासारख्या थंड प्रकृतीच्या माणसाला मानवणारा असला ना तरी माझ्यासारखा उष्ण प्रकृतीचा माणूस हा विस्तव विजवण्याची धमक बाळगतो. सुटलेली जीभ जर वेळीच सावरता आली नाही ना तर कुणाला तरी एखाद्या दिवशी या जिभेचा टाक तोडावा लागेल. शंकर शंकर. अच्छा म्हणजे छे छे. अगं हे रागावले. मला वाटतं ह्याने विनोदच केला. शीघ्रकोपी स्वभाव दिसतोय याचा. शीघ्रकोपी काय दीर्घकोपी म्हणा बाबू. दीर्घकोपी त्यांचा आणि त्यांचा आणि तुमचा परिचय का चांगला? परिचय? अच्छा अच्छा, ओळख. अगं हा इंदूचा नवरा, आप्पाचं नावही मोठा झकास माणूस. नाही हो बापू, इंदिरेने सगळं सांगितलंय मला. मग अशी रडत होती बिचारी. दोन्ही पोरं पोरकी करून टाकले स्वतःच्या घरात. पण त्यानं केलं काय असं? इंदिरेचा नवरा आहे ना हा, इंदिरेवर सत्ता गाजवून आणि दिगूच्या भोळेपणाचा फायदा घेऊन दोघांची आयुष्य बेचिराग करणारा हा माणूस. बरं बापू, हा चष्म्याचा जोड घ्या. अरे वा 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 वा. गावाहून निघाले तेव्हाच्या दुकानदाराला. अरे वा, बरं झालं बरं झालं तू आणला. एवढा माझा इथे गोंधळ झालाय. आपण स्वतःच्याच घरात इंदिरेला अगदी अनाथ करून टाकले ना माणसं. होय ना. देवळात एका बाईच्या गळ्यात सोन्याची साखळी घातून करवायला. तर बापू चष्मा लावा. हा लावतो ना लावतो. आणि हा फोटो बघा इकडे. अरे बघा, अरे हा गणपतीचा फोटो. नमस्कार नमस्कार. फोटो बघा, चष्मा लावा आधी. हा फोटो बघा. आणि माझा मी नाही का हा तो मनोहर घाटे ज्यानं मला रत्नागिरीत मागणी घातली होती, आठवलं का बाबा? हो 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 हो. अरे हा घाटे का? अरे मग
याला आज सकाळी देवळात पाहिला पण मी म्हणतो ललित ह्या घरात कसं काय आलं होतं आणि आप्पा कसा फसला? तुमच्या डोळ्यात धूळ पेटलं तसा. बरं वडील वगैरे याचे लग्न ठरवायला आले होते बर पण पुढे याला कोणीच नाही असं कळलं. पण मी म्हणतो इंदू बोलली कशी नाही मला? मग कुणाजवळ बोलणार ती? हा लग्न झालं त्याच दिवशी अप्पा गेले. गेले काय आणि घालवले. अच्छा अच्छा शक्य आहे अगं हा चष्मा नसल्यानं काही कळत नव्हतं बघ मला आणि आडनाव बदलल्यानं अजिबात शंकाच आली नाही मला. इतका वेळ अगदी मी गोंधळूनच गेलो होतो बघ. आज काय तो काळजी करू नकोस. अरे इंदिरा दिपू ही माझीच मुलं, आप्पाची मुलं. आप्पा भाऊ माझा. काय भ्रष्टाचार माझा आहे. हा अरे आप्पा असताना अक्षरशः रामराज्य होतं इथे. लले मी याला पोलिसांचंच टाकत. पोलिसांच्या? हो बापू सध्या आपण त्या रामराज्यात वावरत नाही बर आणि ह्या राज्याचा सध्याचा राजा रावण. तिथलं शासन हे दुर्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि गुंडांना पाठीशी घालण्यासाठी आहे. सापडायचं नाही तो पोलिसांच्या ताब्यात. पक्का व्यवहारी आहे. असू दे पक्का आहे ना म्हणूनच सापडणार आहे. काय सांगू नये तुला. आज जर का तो असेल ना हसतो म्हणजे अगं तोच हा असेल काय आहेच मुळे. अगं यानं 3,000 रुपयांची अफरातफर केली माझ्या ऑफिसात. खरंच? अगं बाई अगं बाई म्हणजे काहीच नाही. हे बघ मी आता याला पोलीसच्याच ताब्यात. हा नाही बापू पोलिसांच्या ताब्यात नको. तर? जर तुम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलं तर इंजिनचं काय होईल? नुसतं धाक दाखवा त्याला. बर वाटला तर ठीक नाही तर बघू आपण. बरं मी काय म्हणतो इंदिरा कुठे आहे? हो माझ्या बरोबर मगाशी देवळात आली होती. हा तिथंच तिने मला हे सगळं सांगितलं. बर मग आम्ही परत घरात बर ती बिचारी तिथेच रडत असते हो बापू. रडत? अच्छा हे रडणं चांगलं का? आता मी आहे ना इथे. चल बघू कुठे आहे बघूया. आणि दिगू कुठे गेलाय? सिंधू सांगत होती हा. हॉस्पिटलला तिला आईला भेटायला. बर जाऊ दे त्याला. चल तू. नको बरं का. हो दिसतंय मला आता चष्मा आहे ना. पत्र सांभाळून ये, हो. उत्तर झालेच नाही. आई तुझी आठवण येते सुखद तुझ्या करुणाने सुखद तुझ्या करुणाने
असं आप्पाला उत्तर दिलं असतंस का? बापू बापू मेला हे आप्पा बोलतोय असं तुम्हाला. चल चल बघू. नको नाही चल. आईच्या आधी जेवलं तर मला पाप लागेल. नाही नाही लागत पाप, मी सांगतो तुला. चल चल म्हणे पाप लागेल. नको चल. ऐकलं जायचंय मला. हो जाऊया चल, मी नेईन तुला. नक्की हो नक्की ना. खरंच अरे आप्पा कधी खोटं बोललास ना? नाही. हा मग चल बघू. ऐक चल. आई तुला बरं वाटावं पण तुझ्या आधी जेवायचं पाप मी करतो. याली कालीच्या पापाने जन्मांतर कृतारीच्या तानी ताने विनश्यंतु त्वमेव शरणं मम. ऐक तुला बरं वाटावं म्हणून तुझ्या आधी जेवायचं पाप मी करतो. पण पंत पंत रागावते, मी बघेन पंतांकडे आणि पंत रागावती. चल. आई तुझ्या आधी जेवायचं पाप मी करतो तुला बरं वाटावं म्हणून. आमच्या मार्गात आडवे याद का दोन वेळ अन्न खातात ते देखील मेजर मुश्किल होईल. बाबूराव तुमच्यासारखी नीच माणसं देवस्थानात राहिली ना तर उद्ध्वस्त होईल ते. पाणी कोणत्या काळजाचे कसा तुम्हाला माणूस की नाही, तुम्ही माणूस कसले भर चौकात उलटे टांगून फोडून काढू, पाय काढू, भेंड्या काढू, मिरच्याची धुरी देऊ. बाबूराव काय चाललंय? तुम्ही समजता पण मला असं व्याख्यान मी तुम्ही काय करत होता तिथे? सगळ्यांच्या समोर टाळ्या वाजवल्या. यासाठी गेला होता का? नाही हो, मी सांगितल्याप्रमाणे केला. एवढा बोलणार गेलो होतो. काय झालं? काय गाभाऱ्यात झालं? पाय ठेवायचं पाप करायला तयार नाही. हा? अरे ज्या अंगणात राहतात देवस्थानची त्याच्या देव गाभाऱ्यात पाय ठेवायला काय त्याला अडचण आहे? तो आधी पोटाची सोय करा म्हणतात, ते म्हणतात देव आमच्याही घरात आहे. आणि गाभाऱ्यात पाय ठेवायला धर्माची परवानगी नाही. हा असले पायबद्ध घालतो त्या धर्माला पायदळी तुडवा म्हणावं. अहो, असं सांगणाऱ्याला पायदळी तुडवण्याची त्यांची तयारी. आणि हे उपाशी पोटी मूर्खाने सांगायचं कुणी हे तुम्ही मला सांगता. नाही हो. हा, मी त्यांच्या समोर बोलू शकलो नाही, तुमच्या समोर काय बोलू? बोल काय आहेत ते जरा कानोसा घ्या. नाही म्हणजे वेळ भीत नाहीये. जा तुम्ही सांगा त्यांना, म्हणावं तुम्हाला अन्न देणारा भिकू आहे, त्यांना सांगा मी तुम्हाला अन्न देईन. अन्नाची लाच नक्की घेतील ते. उपासमारीचं भयान चित्र त्यांच्यासमोर उभं करा. उपासमारीनं कच्च्या बच्च्यांची किंकाळ्या तुम्हाला त्यांना ऐकवा. काय वाटेल ते करून त्या भिकू विरुद्ध त्याला भडकावा. तेवढा त्याला अस्पृश्य परवानगी देत नसतील तर तुम्ही त्यांना परवानगी द्या, त्यांना येऊ द्या. त्यांना म्हणावं तुम्हाला भिकूला द्यायची परवानगी दिली. स्पृश्यांना सांगा, एकदा का अस्पृश्यांच्या विरुद्ध भडकले की त्यांचा तांटा सोडवायला मी सोडतो भिकूला त्याच्या. होऊ दे त्याचा चंदा बेंदा. आणि मग काय दोघांनाही मारतो उपाशी. आणि बघू तो सदू आहे ना मोकळा, तो ऐकून गेलोय. ते बाबूराव काय खुलताना प्रश्न विचारताय म्हणजे सदू आहे ना मोकळा. माझ्या बरोबर काम करण्यापेक्षा म्युन्सिपाल्टीचे मेंबर का नाही झाला आणि सदू आहे ना मोकळा. दागिने कुठे देवावरचे ते काढायचं आपल्याला जमणार नाही. रत्नागिरीला माझ्या बरोबर असताना 3,000 रुपयाच्या अफरातफरी तुम्ही माझे भागीदार होता. लेखी पुरावा आहे माझ्याजवळ. पोलिसांना दिले ना तर हातात भेड्या पडतील. वजनदार माणूस आहे मी इथला. पण म्हणतो जा तुम्ही मुकाट्यानं देवावरचे दागिने उतरवा आणि सध्या कुठेही ठेवा. पण नंतर आठवणीनं सदूच्या खोलीत सापडले असं सांगा. बघा झाला म्हणजे आपल्या दोघांचाही फायदा होणार आहे. आणि आता असे मोकळ्या तोंडानं न येता देवाचे दागिने चोरीला गेल्याची सांस्कृतिक बातमी घेऊन ये. कसले पैसे आहेत ते? पंतांना विचारा. कसले पैसे दिले त्याला? काय दिले? अहो सांगा, काय करायला काय सांगितलं तुम्ही त्याला? कोण तुम्ही? देवा धर्माच्या साक्षीनं तुमचं नाव घेतलेली तुमची बायको. अरे वा, बरंच बोललात की. कुठून शिकलात? कुठून ही अक्कल? माझ्या मुलीला शिकवली.
आता मी शिकवतो तुला. जा जा इंदू, तू घरात जा, शांतपणे त्या दिगूला जेवायला घाल. जा जेवायला. हो जा जा तू. मी आहे इथे, मी बघतो याच्याकडे. चष्मा चष्मा सापडला म्हणून तर तुला ओळखला. मला ओळखणं एवढं सोपं नाही बापूसाहेब, फार जड जाईल तुम्हाला. जाऊ दे, मी सांगतो तसं वागायला तयार हो. गुलाम नाही मी तुमचा. त्या दिगूला का खेळतोय तू? इच्छा माझी रळ माझी. त्या इंदिनेच्या आयुष्याशी का खेळतोय तू? इच्छा माझी. हा? हं. त्या देवस्थानच्या उत्पन्नावर का डबकलायस तू? अर्थ माझा. हे बघ, अशी मगरुरीनं उत्तर देऊ नको. हं. मुकाट्यानं मी सांगतो तसं वागायला तयार हो. मी हो म्हणजे शक्यतो तुमचं कमी नुकसान होईल असं नाही. माझं नुकसान कुणी करणार नाही बापूसाहेब. शुद्धीवर आहेस का? हो शुद्धीवर आहे. 3,000 रुपयाची अकाउंट नाही केली. गेली ना. हा तुम्हीच तर भागीदार होतात मला. भागीदार. हो. अच्छा अच्छा, पार्टनर. पार्टनर. हे बघ, हे असलं काहीतरी बरगळू नको. काय पुरावा? तसं तुम्ही मला लेखी लिहून दिलंय. लेखी. हा. बघू. हे बघ हा. अरे ही कोऱ्या कागदावरची सही. तेच म्हणतोय मी. मग वरचा कोरा कागद आहे, हो खाली सही तुमची आहे. हो. आता मला सांगा, हा. यावर तुम्हाला नको असलं आणि मला हवं असलेला मजकूर हा. मी लिहू शकतो का नाही? हो नाही म्हणजे मगाशी तुमच्या डोळ्यावर चष्मा नव्हता म्हणून तुमच्या लक्षात आलं नाही आणि माझी बुद्धी ठिकाणावर नव्हती म्हणून माझ्या लक्षात आलं नाही. आता मी काय सांगतो ते नीट ऐका. माझ्या घरात तुम्ही ही लुडबुड करू नका, शांत बसा आणि आपल्या हा. लेकीला ही तोच निरोप सांगा. बर. बापू याचा अर्थ? अर्थ एकच, कुणाला तरी एखाद्या दिवशी या जिभेचा टाक तोडावा लागेल. म्हणजे मी ओळख दिली त्याला? हो. बदमाश, चोर, लफंगा. खायला कोणी दिलं तुला? तू खायला कोण कोणी दिलं? विचारणारा? तू कोण विचारणारा? ज्याचा खातोस त्याला जास्त सापासारखा. माणूस सवयीनुसार वागतो. अरे तुला खायला कोणी दिलं? आधी मुळात खोलीत तर कोणी सोडलं तुला? सोडलं त्याला. विचारलं काय विचारायचं असेल ते तू आपल्याला दिगो. आज वोटच घेतला असते जनआयडीचा फळा आता कुकू लावलेलं वयाच्या नावानं. ऐक माझं, काय? कशा पाहिजे दिगूला छळतोय? अशा बाई माझी इच्छा म्हणून. भेट घेऊ दे त्याला त्याच्या आईची. हा. अरे आईपासून लेकराची कशा पाहिजे ताटाटूट करतोय? अरे अधिकार हाय म्हणून असा का दाखवतोय त्याला? ऐक माझं, सोड त्याला. अरे हिंमत असेल तर खुल्या मैदानात ये, दोन हात कर माझ्याशी. असं पिंडी मागं नांगे का मारतोय? गुमान ऐक माझं, भेट घेऊ दे त्याला आईची. अक्का अक्का, आपली आई गेली, आपली आई गेली, आपली आई गेली, आपली आई गेली. घात झाला. काय झालं? अहो देवावरचे दागिने चोरीला गेले असतील तर हातात घ्या. तर गेले. आई गोष्ट म्हणजे दिगंबर पंतांच्या आई गेल्या. देवा दिगूची आणि त्याच्या आईची भेट नाही झाली ना.